या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडला होता। मात्र यंदा चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली। कुणी बँकेचं कर्ज काढलं, कुणी सावकाराकडून कर्ज घेतलं। आता या पिकांना जगवण्यासाठी खताची गरज आहे, त्यामुळे शेतकरी कृषी सेवा केंद्रावरती गर्दी करतात। पण याच कृषी सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। एनडीटीव्ही मराठी आज तुमच्या समोर शेतकऱ्यांची लूट कशी केली जाते याचं धक्कादायक वास्तव मांडणार आहे। आणि शेतकऱ्यांची ही लूट सुरू आहे कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या मराठवाड्यात। पाऊस मनासारखा होईल या आशेनं शेतकऱ्यानं शेतात दाणे पेरलेत आणि आता शेतकऱ्याची धावपळ सुरू झालीये ती खत खरेदीसाठी। मात्र कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना सेवा द्यायचं सोडून त्यांची लूट सुरू आहे। शेतकऱ्याची कशी लूट केली जातीये त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या ढोरकीन गावात। या दुकानदाराने आम्हाला 2 एकरच्या कापसाच्या पिकासाठी किती खत लागणार याचा हिशोब सांगितला। नाही खतच घ्यायचं आपल्याला, ते नको खाली काय हे नको, हे सरकीसाठी एकदम बेस्ट राहतं। नको ते आणलंय काही औषध वाटतं त्यांनी। औषध नाहीये, खत आहे। 50 किलोची बॅग येते। नको ती नको, हेच हे तुमचं शेती करतो ना त्याला फोन लावा माझ्याकडे, मी सांगत त्याला। अहो त्यांनी फक्त गोण्याच सांगितले आहे। ऐका ना, त्यात सगळं खत बीज सगळं आणलंय, हे बाकीचं बी आणलंय सगळं, ते म्हटलं फक्त खतच आणि त्यांनी मला आधीच सांगितलं ते दिलं तर काही आणू नका म्हणून। तुम्ही लावून तर द्या 2 मिनिटं। हो सांगितलं फोन लावून द्याल काय अरे ते उगं किचकिच करायला लागलं राव आधी सकाळपासून त्याचं परेशान। हे याच्या बरोबर आहे ना, हे घ्यावं लागत अशी गंमत आहे। नाही गोण्या द्या ना फक्त। गोण्या घेणे 50 किलो गोण्या घेणं। नाही ती नको ना गोणी, तिला याच्या मागे लिंकिंग आलेले त्याला काय करणार। अच्छा 2 घ्या, ते बी 2 म्हणताय तुम्ही। हां 2 ते 1600 रुपयाचे आहे ना। हां ते सरकीसाठी एकदम बेस्ट खते। हा ते सगळं आहे खरं, पण त्यांना मला आधीच सांगितलं की ते वरचं काही आणू नका। त्यांना सरळ सांगायचं निश्चय हे एवढे देत नाही म्हणून, ते कोणी त्याच्या मागे लिंकिंग ते घ्यावं लागत नाही। ती एखादी घेतलीच नाही जमणार का? 2 घेऊन जावा असं म्हणलं, मग तुमचा डोस बी बरोबर टेक्निकल होऊन जातो। 1 आणि 3 बॅगा पडतात। याच्या मागे लिंकिंग आलेले। हिशोब झाल्यावर युरियाच्या 2 गोण्या घेण्यासाठी आणखी दुसऱ्या कंपनीच्या 2 गोण्याही घ्याव्याच लागतील असं दुकानदारानं सांगितलं। बरं 266 रुपयांच्या एका युरियाच्या गोणीसोबत दुसऱ्या कंपनीची 800 रुपयांची गोणी घेतली तरच युरिया खत मिळेल असं दुकानदारानं ठणकावलं। ते कोणी त्याच्या मागे लिंकिंग ते घ्यावं लागत नाही। एवढंच काय तर हे लिंकिंग शिवाय खत देता येणार नाही असंही दुकानदारानं स्पष्ट सांगितलं। 2 एकरचं वस्तू 4762 रुपयात 6 गोण्या, एकरी 3 गोण्या टाकायच्या। बरं तूर किती आहे? काय तूर नाही एवढी काय, एकरभर असेल जास्त। एकरभर त्याला 2 गोण्या लय झाल्या। खताचं लिंकिंग करून शेतकऱ्यांची दिवसा ढवळ्या लूट सुरू आहे। फक्त लिंकिंगच नव्हे तर खतांची चढ्या दराने विक्रीही होतीये। हे 20-0-13-2 युरिया 2 आणि सिलिकॉन 2। युरिया कितीला आहे? 266 रुपयाला। 266 गोणी हां आणि ही खालची 800 रुपये। राज्यात येणारं प्रत्येक सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं दावा करतं। निवडणुकीतही शेतकऱ्यांच्या नावाने घोषणांचा पाऊस पडतो। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कसं लुबाडलं जातंय याचा हा ढळढळीत पुरावा। संकट आणि शेतकरी जणू एक समीकरण बनलं आहे। कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या छाताडावर बसलंय। असं असतानाही प्रत्येक वेळी हा शेतकरी पुन्हा नव्या दमाने एक नवीन सुरुवात करतो। मात्र आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकट त्यांचा पिछा सोडत नाहीये। मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर।